ही बघा किती मोठी आहे चिलपी, एकदम मोठी साईज आहे. कालवण उतरून घेते आता. या साईडला ठेवते. मोठे मोठे पीस आहेत चांगले चिलापीचे. मासे ब्रेड या साईडला घेऊन आले मी. आता आहे ना इथं गाडी लावून आहे ना तिकडं नदीवरती जाणार आहे. बरंच चालत जायचंय. सगळी शेत आहेत आणि अशाच ह्याच्यातून आहे ना चालत जायचंय की ना दुसऱ्या बाजूला गेलतो आम्ही तिकडं. बघा शालूपाशी ना टूप आहे. त्या साईडला आहे ना टूप फुगवून घेतलेली, पण मासे आहे ना वरती आलेले नव्हते दिसत, तर निघून आलो त्या बाजूने. आणि हे बरेचसे जाळ आहेत ना, आता ते घेऊन इकडं समोर नदीवरती जायचंय. चला, लय ऊन झालंय आणि अशाच उन्हाच्या तापामध्ये आहे ना चिलपी वरती येते आणि मग जाळ्याला सुद्धा आहे ना कधी कधी बरीचशी भेटते. चला जाऊ तिकडं, इथं जवळच नदी आहे. चला आता निघालो आम्ही. हे असं वजं घेऊन चाललो आहे. मागच्या बाजूला पिंकी आहे आणि तिकडं शालू पण आहे. आणि हे आहे ना नेमकं नांगरलंय वावर, तर त्याच्यामधून आहे ना चालताच येत नाही अजिबातच. इतकी मेहनत करून पण आहे ना मासे भेटतील का नाही त्याची आहे ना अजिबातच गॅरंटी नाही. चला जाऊ. पहिलं तर वजन भरपूर आहे, दाखवता येत नाही बरोबर. आलोय बघा इथं आहे ना एकदम पाण्याच्या कडेला आलोय. आणि इथं आहे ना मोठं झाड आहे उंबराचं, त्याच्या सावलीला थांबलोय. लय ऊन झालं आता आहे ना 1:30 ते 1:45 वाजलं. इतकं उशीर झाला आजच्याला, कारण तर आहे ना दुसऱ्या बाजूने ना फिरून यायला लागलंय, त्याच्यामुळे इतकं उशीर लागलंय आम्हाला. चला मी घेतो आता टूप फुगून. रोहिदासने आहे ना टूप फुगवले आणि उतरायचं लगेचच पाण्यामध्ये. आता हे चालल्यात जाळ सोडा. बघा हे जाळ घेतलं एक आणि बाकी 2-3 आहेत अजून, ते पण लावायच्यात. पहिलं तर आहे ना एक लावतोय. रोहिदास गेलाय पाण्यामध्ये. समंताला झोका पण बांधलाय झाडाला. आणि हे बघा चिचा आहे ते आणल्यात. हे बघा समंता या साईडला कशी झोपली बघा. तर इथं एवढ्या जाग्यात साफ करून घेते मी. चूल पेटवून घेते आता. भात झालाय आता, तुम्हाला दाखवते. आता आहे ना एवढ्या जागेमधलं आहे ना जाळ घेतोय काढून. पहिलं जे ना इथं मी राऊंड टाकलेला आणि रोहिदासने ह्या बाजूला लावलेलं एक जाळ, त्याने सुद्धा राऊंडच टाकलेलं, पण त्याला तिकडे ना एक पण मासा काय लागला नाही. बघा समोर परत एकदा ना जाळच लावतोय, तिथं सुद्धा आहे ना राऊंडच मारणार आहे असा, मग गोल राऊंड. आणि त्याच्यामध्ये सगळं जे जाळ आहे ना ते त्याच्यामध्येच टाकायचं आहे. थर्माचं दिसतंय ना, इथं एक मासा लागला. आता कोणता आहे तो बघतोय आता मी. आणि जाळ सुद्धा ना काढायला सुरुवात करायची. चिल्लपी आहे बघा, चिल्लपी अडकली म्हणायला ती चांगले जाळ्यामध्ये. मग एकदम जास्तच अडकले ते. ह्याच्यापेक्षा ना डबलीने मोठे भेटतात, पण आता तरी हेच भेटली. ठेवून घेतो आता गांजोमध्ये. या बाजूला गांजो. रोहिदासला सुद्धा ना एकदमच मोठ्या साईजची चिलपी भेटली. ह्याच्यापेक्षा ना मोठी आहे त्याच्यापाशी. एकदम भारी रेसिपी बनवू. 2 चिलपे आहेत, 2 चिलपे घ्यायच्यात आणि मग बघू जसे जमन ना तसं तुम्हाला दाखवते. बघा इतकं जाळ निम्म घेतलं ना काढून. त्याच्यानंतर आहे ना इथे एक मासा अडकलाय, पण कोणता आहे काय माहिती. चिलपीच आहे बघा, एकदम मोठ्या साईजची. आता तर ही सुद्धा आहे ना बरेचसे अडकले, त्याच्यामुळे ना तोडून नाही गेलेत. कारण तरी ना हे जाळं एकदमच पातळ आहे. मोठे मासे ना ह्याला तोडूनच जाते जास्त करून.
जास्त जर अडकले तरच मग हे असं गोंधळून राहतात मासे. चिलपीची साईज एकदमच मोठी आहे, 1 किलोची साईज आहे बघा ही. 1 किलोपर्यंत चिलपी असन. एकदमच मोठ्या साईजची आहे चिलपी. इथं सुद्धा एक मासा ओढतोय म्हणायला, तर भेटते का नाही काय माहिती. चिलपी असणार आहे ती, पण मोठ्या साईजची असेल, कारण तरी ना एकदमच जोरात असं हे जाळं वाढलेलं. काय माहिती आता भेटते का नाही. लय ताकद करते तिकडं खाली आहे. भेटली तर बरंच होईन. घेतली बघा वरती, कारण तरी ना हे असं एका साईडला आहे ना डायरेक्ट पदरच तोडून घेतलं त्या चिलपीने, त्याच्यामुळे ना गॅरंटी नव्हतीच बघा हे असं. आणि जाळं राहिलं बाजूलाच, तरीसुद्धा इथून असं दुसरं जाळं होतं. जाळे काढून आल्यात आता. आज काही मासे नाही सापडले जास्त, मला तर 2 चिलाप्याच सापडले. कालवणाला देतो चिलापी. घे चिलापी. अजून एक देऊ का? हा द्या. हे बघा एक घेतली चिलापी, अजून एक घ्यायची आहे. ही दादाला चिलापी सापडलेली, ही देतो आता. ती 5 बोटीची चिलापी आहे आणि ती 6 बोटीची चिलापी आहे. इथे देतो टाकून. हे बघा 2 चिलापे घेतल्यात. आता कालवण बनायचं आहे. आता मी मासे साफ करून घेते. चिलापी या साईडला शालू मासे साफ करून घेते. मी कांदा लसूण घेतलाय सोलून, आणि मिरची घेतली. आता कापून घेते कांदा. कांदा झालाय कापून, मिरची पण. आता कालवण बनवून घेते माशाचं. मासे पण साफ झाल्यात. हे बघा, कढई ठेवून घेते, तेल ओतून घेते. लसूण टाकते आता. मिरची टाकून घेते आता. त्याच्यानंतर कांदा, मसाले टाकून घेतल्यात सगळे. कांदा मसाला, मिरची पावडर, हळद आणि एक माशाचा मसाला. मसाले शिजल्यात. आता मासे पण टाकून घेते. कोथिंबीर घेतली, आता ती पण टाकते. पाणी पण ओतून घेते आता. आता ना मी बाहेर पण निघून आलोय पाण्यातनं. चिलपी आहे ना नंतरून 3 सापडल्या, सगळ्या मिळून ना मला तिकडं 3 सापडल्या आणि एक पहिली सापडलेली. तर सगळे 4 आणि रोयदासला 2, म्हणजे सगळे ना 6. त्या पण एकदम मोठ्या साईजचे आहेत. पण मार्केटला ना जायला काही जमायचं नाही, कारण तर 2 चिलप्या ना पिंकीने बनवल्या तिकडं. मग एक चिलपीचं ना कालवण बनवते, पातळ कालवण, आणि दुसरी जी चिलपी आहे ना त्याची फ्राय बनवायची. मग अशा चिरा मारून घेतल्यात आणि भाजायचं आहे ना, ते पेपर पण आणलंय, तर त्याच्यामध्ये ना गुंडाळून असे भाजणार. मिरची पावडर, हळद आणि मीठ, आणि इथं अद्रक लसूण पेस्ट तेवढंच घेतलंय. त्या साईडला मोठी चिलापी आहे. आता मी हे मसाले सगळे मिक्स करून चिलापीला लावते. चल बनव आता पाटक्याने, लय भूक लागली आता. सकाळपासून आहे ना जेवलो ना, अजून बसती का नाही.
बसती ना. थोडं शेपट बाहेरच निघते ना. हा. मोठी पडती थोडी. हा. आणि असं आता पलटी मारत हे सगळं कागदच. कागद लावून घेतलंय सगळं चिलपीला. आता बघा ह्याच्यामध्ये चांगले असे मसाले लावून चिलपी घेतली गुंडाळून आणि काढून तर झाले ना आता. हा कालवण झालंय आता. आता ते उतरून घेतल्याच्या नंतर मग चुलीमध्ये ज्याने ठेवून द्यायची. जास्त काही उशीर लागत नाही त्याच्यामध्ये शिजायला. ते सगळं कागद आहे ना तापते आणि मग चांगली शिजते. कालवण उतरून घेते आता. या साईडला ठेवते. ते ठेवून होईल ना त्याच्यावरती. हा होईल ना. आता बघू किती टाइम लागतोय त्याला शिजायला. जास्त उशीर लागत नाही त्याच्यामध्ये. आता आहे ना आम्ही तोपर्यंत जेवून घेतोय कारण तर लय भूक लागली आणि चिलपी तर शिजते ह्या साईडला लगेचच. मग झाल्याच्या नंतर ती पण घ्यायची. आता जेवायला बसायचं आहे. आता आहे ना वाढायला सुरुवात केली ह्या साईडला पिंकीने. सगळे ताटं मांडलेत आता. आजच्याला भाकरी नाही भातच बनवलंय. मोठे मोठे पीस आहेत चांगले चिलपीचे आणि त्याच्यासोबत कालवण जास्त नाही बनवलं. जितकं लागतं तितकंच बनवलं. कसं तरी आहे ना अशाच ठिकाणी जेवायला बसायला लागतंय. काही ठिकाणी ना चांगलं असतं जागा पण काही ठिकाणी हे असं असतंय. तरीसुद्धा ना बरेचसे गवतं होते इथं. ते आम्ही ना सगळे काढून घेतलेत ह्या दोघींनी. आता ना जेवायला बसलोय ते पण आहे ना असं तिरकच बसायला लागलंय. इथं सुद्धा ना जागा काय नाहीच बरोबर. आणि इथं पुढं ना पिशवी हातरले. त्या पिशवीवरती आहे ना ताट ठेवलंय. त्यामुळं तरी असं राहिलंय ते इथं म्हणजे चांगलं. पिंकीने पण घेतलंय भात वाढून ना पिंकी. हा मी पण घेतलंय. या जेवायला आता आम्ही जेवायला बसलोय. जास्त आहे ना दाखवायला जमत नाही. आणि चिलपी सुद्धा अजून जाळ्यामधून काढून घ्यायची ते तुम्हाला दाखवते. आणि बघू त्याचं काय कसा प्लॅन करायचं आहे ते सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटेल. आता ना जेवण झालंय पण चिलपी ना आम्ही काय काढले नाही. आता काढणार आहे बाहेर चुलीमधून. दाखवते तुम्हाला आता शिजले का नाही ते. बघितलं ना आम्ही. बघा पिंकीने ना चिलपी घेतली काढून. आता शिजली का नाही काय माहिती बघायचे अजून. बराच उशीर झाले शिजले असणारे. कशी झाली ती बघायची नाही का. आता जशी घडे मारलेली ना तशी पिंकीने ना आता उघडून घेतली. जाळली का काय. जळाली ती आतमध्ये एक पासून. जाळली नाही हे वरचं जाळाला असणार आहे. हा काढ बरं हे सगळं काढून टाक. जास्त टाइम ठेवले ना त्याच्यामुळे ना वरचं जाळलंय बघा. मसाला जळालाय हा, वरचा. मसालाच. हे काकडून या बाजून बघा पलटी केली ना तर ही बाजू आहे ना पूर्ण एकदम भारी आहे बघा. किती भारी शिजली ना. एकदमच भारी शिजली. नाही जाळले फक्त आहे ना वरचे थोडे मसाले आहे ना जाळलेत दुसऱ्या बाजूचे. त्याला टेस्ट आहे या साईडला. मस्त झाली. मला विचारलं पण नाही आणि तसेच या साईडने खाऊन पण घेतलं. आता मी सुद्धा बघतोय. अजून आहे ना लय गरम येते.
एकदम आहे ना निबर झाली. काही वेळेस आहे ना चिलपीचं मांस आहे ना मांस असं मऊ असतंय, पण हे ना चांगलं घट्ट झालं ह्याच्यामध्ये. आता ना ह्या जाळ्यामध्ये 2 चिलप्या आणलेल्या, मग 3 आहेत सगळे, ह्याच्यामध्ये 2 आहेत तर आणि त्याच्यामध्ये 1 आहे. चांगले मोठे साईजचे आहेत ते घ्यायचे आता काढून. ही बघा किती मोठी आहे चिलपी. ही जी एकदम मोठे साईज आहे ह्या जाळ्यामध्ये आहे ना, थोडे बारके साईज आहे पण ती एकदम मोठी साईज आहे. ठेवून घेते आता. बराच उशीर झालाय तरी पण जिवंत आहे अजून. 3 चिलपे घेतल्यात काढून आणि परत एक तिकडं पाण्यामध्ये गांजेमध्ये सगळे 4 आहेत अजून. तर आज ना जाळी पिंकीने आणि शालूनेच भरल्या. बघा इकडं शालूने भरलं ते ही पिशवी, त्या साईडला पिंकी भरून घेते. ही सुद्धा चिलपी किती मोठी आहे, चांगली मोठी साईज आहे. मार्केटला सुद्धा गेलो असतं नाही का पिंके. हा 4च आहेत सगळे तरी सुद्धा ना 4च चिलपे भरपूर आहेत. मोठी साईज आहे एकदमच. बघा हे इतकं वज आहे आणि चालू आहे. पिंकी जवळ आहे ना 2 पिशवी आहेत, तरी रोहिदास आणि शालू पण आहे ना वज घेऊन गेल्यात. आता आम्ही पण चालू आहे त्या साईडला. चला जाऊ गाडीपाशी. पहिलं तर आलो आता गाडीपाशी आणि वज तुम्हाला दाखवतंय. इकडे 1 पिशवी आहे मोठी, त्या 3 आहेत तिकडं. सगळ्यांना 4 पिशव्या होत्या, त्या पण मोठ्या आहेत आणि त्याच्यामध्ये वज तर भरपूर आहे. घेतल्यात आता गाड्यांवरती पिशव्या. ह्याला 2 लावल्यात, त्याला 2 लावल्यात त्या गाडीला. आणि पिंकी आणि शालू तिकडं गेलं चालत, कारण तर आहे ना रस्ता नाही बरोबर. रोडला जाऊन थांबतील आणि जायचं आता घरी. घरी आलो आता आणि पाटीमध्ये घेतल्यात ना काढून 4 चिलप्या. तर पाटी आहे ना भरली बघा, पाटी भरली. इतक्या मोठी साईज आहे चिलप्यांची. पण आजच्याला ना थोडी वेगळी रेसिपी बनवायची ती पण. आता चिलपी पण साफ करून आणली, गरम केले पाणी आणि हे ना चिलपी आता त्याच्यामध्ये आता शिजवणार आहे थोडी नॉर्मल अशी. मग हे सगळं ना आता याचे वरचे ना स्किन निघन, मग शिजल्याच्या नंतर ते काढून टाकायचे. थोडं आता नॉर्मल शिजून घ्यायचे. मोठ्या कढईमध्ये शिजून घेतले ते पूर्ण. अशी झाली चिलपी, त्याची सगळे स्किन काढली एकदम भारी. आणि हे ना आता सगळं मांस काढून घ्यायचंय एका ताटामध्ये. लय गरम आहे त्याच्यामुळं काढायला नाही ना जमत हाताने, यानेच काढून घ्यायचं. घे काढून मग सगळं. आता उशीर लागणार अजून बराच, गरम आहे त्याच्या. पिंकीने ना सगळं मांस काढून घेतलंय आणि 1 ताट भरलंय त्याचं. तर ना एकच चिलपी आहे ना मोठी होती, 1.5 ते 1.25 किलोची साईज होती. इतकी मोठी होती ती, त्याच्यामुळं हे भरपूर. कांदा बारीक कापून घेतलाय, मिरची पण बारीक कापून घेतली, टोमॅटो आणि इथं लसूण सुद्धा बारीक केलाय. आणि इथं कढई ठेवली तापायला, त्यात तेल सुद्धा टाकलंय थोडं. आता लसूण टाकून घेते. मिरची टाकून घेते. लसूण शिजलाय आता. त्याच्यानंतर कांदा पर्यंत याच्यात मीठ टाकून घेते मी. आता हे मांस आहे ते टाकून घेते कढईमध्ये. थोडं तेल टाकून घेते आता. हे झालंय का पिंके? हा झालंय ना. किती भारी झालंय. वाफ येते ह्या साईडला. चांगलं शिजलंय बघा. परत एकदा चांगलं शिजून घेतलंय. घेऊ उतरून झाले ना आता. आणि त्याच्यानंतर ह्या साईड ब्रेड आहेत आणि परत अंडी पण आहेत. आणि आता ना अंडे सगळे फोडून घेते ना पिंके तू. या पातेल्यामध्ये आता मी अंडी फोडून घेते. अंडी घेतल्यात फोडून पातेल्यामध्ये. या साईडला ब्रेड घेतल्यात आणि या साईडला ते मांसाचं मांस. आता ते मी ब्रेडवरती ठेवून घेते. किती चमचे घेणार आहे आता तू? एकच ना का 2? एकच चमचा बस झाला. हे बघा असं
त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवणार आहे, हा डबल करून घेते. डबल करून. त्याच्यानंतर इथं अंडीत बुडवणार. हे असं लावून घेते अंड. बघू काय कसे आता आमचे होते ब्रेड, मासे ब्रेड. मासे घातले त्याच्यामध्ये आणि वरतून आहे ना अंडे मिक्स करून त्यावरती फ्राय करते आता. एक साईड बघा फ्राय. एक तर झालंय वाढतं नाही का पिंके? हा एक झालंय. एका बाजूला काढून ठेवलंय म्हणल्यावरती झालंय. हे इतकं बनवून घ्यायचंय. दुसरं हे या बघा. साईडला बनवलेलं आता घेऊन आले मी. हे बघा ते उरलेलं ना हा मास, त्याचं भजी केल्यात. भजी बनवले. हा आता बसल्याच इकडे बघा समंत आहे आणि अनुष्काची मैत्रीण दिव्या. हे इकडे बसा. तिकडे अनुष्का, छाया, समंत आणि अक्षय काय नाही तिकडे राहतात. अक्षय गेला खेळायला. बारीक पोरांना असं संपणार नाही त्याच्यामुळं अर्ध अर्ध करून देते. हे देऊ का तुम्हाला? ती बघ कशी लपवती तर मस्त ना. आजच्याला थोडी वेगळीच रेसिपी बनवलेली. चिलपी बनवलेली. त्याचे मांस काढून आहे ना ह्याच्यामध्ये अंडी लावून फ्राय केली ब्रेड मध्ये. आणि त्याच्यानंतर आहे ना भजी पण बनवल्या तिकडं. हे बघा ते पण आहे ना नुसते मांसच आहे. आणि सॉस पण आणलाय. तर आता मी पण खाऊन बघतोय. सगळेच खात आहे त्या साईडला आणि ते बोलतात की एकदमच भारी झाले सगळे पोरांसकट. मागचा अंडा ब्रेड असं सांगते ते बघा छाया, अनुष्का. आजच्याला मार्केटला काही गेलो नाही कारण तर चिलपी आहे ना 6 सापडलेले. पण आम्ही नंतर बघितले ना तर 4च चिलप्यांनी ना पाठी भरलेले. तर मार्केटला सुद्धा ना गेलो असतो पण नाही गेलो, उशीर झालेला आणि घरीच निघून आलो ना. आणि घरी आलेले ना चिलपी त्यांची हे बनवल्यात आजच्याला. तर इथून पुढे तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.